वेदांत वानखेडे कोण आहे माहितीये का? एक मोठा बिझनेसमॅन आहे तो आणि आमचा होणारा रिलेटिव्ह. कसं काय जाऊन त्याला हळद लावलीस? लग्न वगैरे मोडायचंय तुला? सिरियसली तुम्ही आमचे रिलेटिव्ह आहात हे सांगताना सुद्धा लाज वाटते. ऍक्च्युली मला असं नाही वाटत. कारण काय ना, मावशी आणि सार्थक दादा आमच्यावर खूप प्रेम करतात. आणि राहिला प्रश्न तुझा, अमूल्य. अमूल्य आहे मी तुला सांगू तुझं मूल्य काय? माझ्या दृष्टीने तू काहीच नाहीयेस. फक्त मोठ्या बापाची बिघडलेली मुलगी. शट अप. शट अप. फाईन. मला उलटी उत्तर देतेस ना? नाही तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं ना तर नाव नाही लावणार सारिका. श्रावणी. श्रावणी कसं आहे? किंवा मग मंथरा. नाही नाही नाही, अप्सरा. नाही, एक मिनिट, मला तुझ्यासाठी नाव सुचवायचंय ना. नीट विचार करून सांगत्या. चल बाय. बघितलंच ना कशी दोघ जण खाली पडली ना. आपला वेदांत ना हळदीमध्ये अगदी नाहून निघाला होता. कमाल आहे पण त्या मुलीची. नाही म्हणजे वेदांतला हळद लावणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. हे म्हणजे वाघाच्या गुहेत शिरण्यासारखं आहे. खरंय. वाघाच्या गुहेची किल्ली कोणी बरं दिली? नाही म्हणजे नूतन आपल्याच कोणीतरी आहे नाही का? काय नूतन बाकीच्या गोष्टी बघू. चल. तायडे. तायडे अगं काय करतेय? मी सगळीकडे शोधत होते तुला. तायडे. काय? स्वप्नात रमलीयस? चांगलंय चांगलंय. मग मी जाऊ का इथनं? काहीतरी जा तुझा अमूल्य. कसं पकडलं बघ मी तुला. तू त्या हळद लावणाऱ्याच्या स्वप्नात रंगली होतीस ना. मी काय म्हणते, आता हळद लावून झालीच आहे तर मग आई आणि अण्णांना म्हणू का की पुढची बोलणी करून घ्या? हळद लागली नाहीये, तुझ्यामुळे लावली गेली. माझ्यामुळे? विचित्रच आहे तो. सारखं मागे मागे फिरत असतो. काय तर म्हणे आय एम जस्ट अ कॉल अवे. मला नाही आवडत अशी मुली. त्याचं जाऊ दे, तुझं सांग. माझं काय? मला दिसतंय तूच कोणाच्या तरी मागे लागलीये. तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. कळतंय. मी मागे लागली. ते आहेच कोण मागे लागण्यासारखं? सगळे कार्टून. आणि वेदांत? जीवा होतोच. पाहिलं बरं मी. तुलाच त्याला हळद लावण्यात जास्त इंटरेस्ट होता. तो गेला उडत. गेला उडत? कुठे गेला उडत? तुझ्या मनात. दादा कुठे चाललास? एक काम आहे, मी येतो. पण बस रे, जरा बोलायचंय तुझ्याशी. मोठी मधली लहानी जी करवली तयार आहे, आधी तिला इथे घेऊन या. हो हो गुरुजी, गेलेच बोलवायला. आजकाल नवरीपेक्षा करवल्यात जास्त वेळ घेऊ लागले. आपल्या वेळेला असं काही नव्हतं की नाही नूतन ताई? मुली आजकाल छान. हो ना. काय कुठे ठेवलाय? कुठे तो हार? आई शोधतोय आम्ही.
तायडे तू 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 शांत हो बरं. तू काय, तू इथे बस आणि डोळे बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे आणि एक्झॅक्टली ती सिच्युएशन आठव जेव्हा तू तो हार पर्स मध्ये ठेवला आणि ती नेमकी जात. मी डोळे न बंद करता पण सांगू शकते की मी तो हार त्या पर्स मध्ये ठेवून या बॅग मध्ये ठेवला होता अमूल्या. पण मग गेला कुठे? अगं पण त्या वेळेला दार कुठे बंद केलं होतं आपण? अण्णा अण्णा अण्णा, ही तर स्टोर रूम आहे. तायडे, हा अण्णांनी आपल्याला इथे का भेटायला बोलवलं असेल? अमूल्य, अगं दरवाजा बाहेरून बंद झालाय, कडी पण नाही इथे. अरे दार उघडा प्लीज, आम्ही इथे अडकलोय. आणि मग तिथे आपल्या दोघींना कोंडून ठेवलं आणि इथे इथे कोणीतरी येऊन तो हार घेऊन गेला. येस अमूल्या, तू तुझ्या डोक्याने त्याच्यात रंग भरू नको, त्यापेक्षा तुम्ही हार शोधा. काय चाललंय हे? आरती, तू असा बेजबाबदारपणा करशील असं खरंच वाटलं नव्हतं. ह्या लग्नात आल्यापासून काहीतरी गोंधळ होतोच आहे. आता रडू नकोस, त्यापेक्षा हार शोधा. चला. हा हार माझी जीत आहे आणि त्या दोघींची हार. आता मूर्खासारख्या सगळीकडे शोधत बसले असते. बरोबर आहे ना? पण माझा हार आहे, मी का कोणाला देऊ? मामाला पण कळत नाही त्या आरतीची लायकी तरी आहे का एवढा महागडा हार वापरायची. पण सारिका, हा हार तर तुझ्या मम्माने आरतीला दिला होता ना? दिला होता, तो आता भूतकाळ आहे. आता तो माझ्या हातात आहे, मग तो काय झाला? वर्तमान. करेक्ट. आणि आता भविष्य काय सांगू? त्या दोन बहिणींच्या आयुष्यात अंधार, ब्लॅकआउट. दॅट्स लाईक सारिका. आत्ता खरं मानलं तुला. क्या बात आहे. आता शोभतेसा राजसिंग बडवाईकांची मुलगी सारिका बडवाईक. आहेच. आता बघ, त्या दोघी बावळटासारख्या हार शोधत बसतील आणि मी तिकडे वेळेत पोचणार. म्हणजे मुख्य करवली कोण? मी. अँड ऑफकोर्स सार्थक माझा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे मीच करवली असली पाहिजे. मामाने ना त्या दोघींना डोक्यावर बसवून ठेवले. काय गरज होती त्यांना करवली करायची? आता तुम्ही बघाच, त्या दोघींना तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाहीये मी. लेट्स गो. या चला. सुमन, ते काय झालंय का तुम्हाला? हा? काय एवढे घाबरल्यासारख्या बिथरल्यासारख्या का दिसते? काय झालंय का? नाही नाही, असं काहीच नाही होते. लग्नाची धावपळ, बाकी काही नाही. हो ना. धावपळीपासून असे लांब का पडताय तुम्ही? काळजी करू नका, आपल्या आरतीसाठी सुद्धा स्थळ इथेच मिळणार आपल्याला. हा, या या या. नीट धरा अंतरपाठ. तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलं तरी चालेल, पण नवरा आणि नवरींनी एकमेकाला पाहायचं नसतं.
दाद्या, वहिनी खूप भारी दिसते. अमूल्य अंतर पण थोडं खाली कर ना. सांगू का? सांगू भटजींना ना. छान झालं नाही लग्न? दुसऱ्यांच्या लग्नात पण एक मजा असते नाही? तुम्ही मोठी करवली, तुमचंही काही ठरलंय का? नाही, नसेलच ठरलं. माझं पण नाही ठरलंय. हल्ली काय ना ते लग्नाआधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, पण मी त्यातला नाहीये. तुम्ही? मी? तुम्हाला संकोच नाही वाटत का असले प्रश्न विचारायला? नाही नाही, संकोच वाटला ना. तुम्ही एवढ्या सुंदर दिसता म्हणून प्रश्न पडला. हल्ली मुलं खूप मागे लागतात, फसवतात, पण मी त्यातला नाहीये. जेन्युइनली. आणि तुम्ही? मी? एक्सक्यूज मी, तुम्ही मला काही विचारलं का? मी काय या सगळ्या गोंगाटामध्ये ना तुमचा प्रश्न नीट ऐकू नाही आला. काय काय विचारलं तुम्ही? नाही, तुम्ही नागपूरमध्येच राहता ना? हो, माझा जन्म इथला वराडातलाच. ओके. कारंजा लाड ऐकलंय तुम्ही? म्हणजे माहित असेल तुम्हाला? नाही. माझं काय म्हणजे इथे नागपूरमध्येच मेडिकलला शिक्षण झालं माझं, त्यामुळे मग क्लिनिक सुद्धा इथेच टाकलं मी. ओके. या म्हणजे कधी काही तब्येत वगैरे बरी नसेल तुमची तर या. नाही, पैशांवरती डोळा ठेवणारा डॉक्टर नाही आम्ही. 70 रुपये घेत. हो, या सहकुटुंब. म्हणजे काही साथ वगैरे आली तर सहकुटुंब, नाहीतर मग एकटेच. काय? हो हो हो. बाकी आलोच. 56, 57, 58, 59, 60. 10 मिनिट झाले. हाय. शोधतीये. शोधतेस? कुठे? इथे? इथे लपवलाय? सारिका, काय बोलतीये तू? अगं बहिणी आहोत आम्ही तुझ्या. येऊ प्लीज प्लीज. एवढ्या लो स्टेटसच्या बहिणी? नो वे. ठीक आहे, मला कळलंय तुला फक्त आमचा अपमान करायचा आहे, हो ना? अगं सार्थक दादा तुझा सख्खा भाऊ आहे. आम्ही त्याच्या लग्नात आलोय. अगं आमचा नाही, किमान त्याचा तरी विचार कर. तुला हार हवाय ना? मला मला फक्त थोडा वेळ दे, मी तुला शोधून देते तुझा. नाही 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 नाही, तुझं टाइम लिमिट ऑलरेडी संपलंय. 10 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे आता चल मंडपात भेटू. अगं सारिका, निदान लग्न होऊन जाऊ दे ना. मुलीकडचे पाहुणे जाऊ दे, मग तुला जो धिंगाणा घालायचा आहे ना तो घाल. आणि मी तुला प्रॉमिस करते, तरी तो हार नाही सापडला ना तर मी स्वतः नोकरी करून पैसे साठवून तुला तो हार घेऊन दे. व्हॉट? नो वे. प्लीज सारिका, प्लीज, बघ प्लीज माझा ऐक. मॅड? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की नोकरी करून तुम्हाला सेम तसाच नेकलेस परत विकत घेऊन देशील? ठीक आहे, तुला नोकरी लागली, किती पगार मिळेल? 20,000 महिन्याला. म्हणजे वर्षाचे झाले 2,40,000. काय अमूल्या, तू तुझ्या अण्णांनी, तुझ्या आईने आणि तुझ्या ताईने मिळून वर्षभराची बचत केली ना, तरी तुम्ही माझ्या हाराचे पैसे परत देऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. सारिका, कसं आहे ना, माझे पप्पा मला प्रत्येक बर्थडेला खूप महागडे गिफ्ट देतात,
पण प्रत्येकाने आपली ऐपत ओळखून राहायचं असतं ना. माझ्या मामाला ना तुमच्यावर कीव आली होती आणि म्हणून तो हार तिने तुम्हाला दिला होता. पण जर तुम्हाला सांभाळता येणार नव्हता तर तसं सांगायचं ना तेव्हाच नको म्हणायचं. का घेतलात? नाही ते काही मला माहित नाही. मला माझा तोच नेकलेस परत हवाय. ठीक आहे, मी तुला तोच हार शोधून देत. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. फक्त ना लग्न घरात तू गोंधळ घालू नकोस. सारिका, खूप मोठमोठी लोक आलेली आहेत लग्नाला. हे बघ, तू आमचा विचार करूच नकोस, पण तुझ्या भावाचा, तुझ्या वहिनीचा, तुझ्या पप्पांच्या आलेल्या गेस्टचा, ह्यांचा तरी विचार कर. अगं, ह्या सगळ्यांसमोर आपल्या घरच्यांचा तमाशा झाला तर काय वाटेल दादा वहिनींना? ठीक ठीक आहे, मी करेन विचार. पण माझी एक अट आहे. तू मंडपात सगळ्यांसमोर माझी पाय धरून माफी मागायची. इथे एकटी बसून रडतीयस? चल चल तिकडे मंडपात सगळ्यांसमोर रडवते तुला. चल. नाही 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 नाही, एक मिनिट. याला हळद लाव, त्याच्याशी दोस्ती कर, सतत पुढे पुढे कर. काय झालं या सगळ्याचं? ओव्हर. सारिका, संपलं? नाही म्हणजे माज उतरला का? तोंड वर करून मला सांगत होतीस आपल्या भावाचं लग्न आहे, प्लीज शांत राहा, गोंधळ करू नकोस. नाही केला मी गोंधळ. विचार का? विचार ना. सारिका, मी सांगते का? मी सांगते. कारण अमूल्या माझ्या भावाचं लग्न आहे. कोणाच्या? माझ्या. त्याच्या लग्नात मी काहीच गोंधळ करणार नव्हते, पण आता त्याचं लग्न सुरळीतपणे पार पडलं. आता मी खरा तमाशा सुरू करणार. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करत होतीस? नाही 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 नाही, वेडीस का? आता करेन. काय झालं? मला चॅलेंज केलं होतंस ना? काय उतरला सगळा माज? अमूल्या, जे काही मी आता केलंय ना, ती फक्त एक झलक होती. खरा गेम तर आता सुरू होणार आहे. कुठे माझा नेकलेस? सांगितलं ना तुला, सापडत नाहीये. ते ऐकलंय मी. नेकलेस कुठे लपवून ठेवलायस? आम्ही तो नेकलेस लपवलेला नाहीये. का लपवू आम्ही? कारण तुमची ऐपत नाहीये. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता तो नेकलेस हवाय. आणि जर तू तो देणार नसशील तर सगळ्यांसमोर माझे पाय धर आणि माफी माग. नाहीतर तुला कळेलच ही सारिका बडवाई काय चीज आहे ते. कॉंग्रॅच्युलेशन. मी कराटे चॅम्पियन आहे. माझ्या बहिणीला सासूरवास झाला तर सगळ्यात आधी प्रसाद तुला मिळणार आहे. तुझ्या समोर आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे. याला रडवायचंय. Don't cry. आणि तू काय दिल्लीला नाही जातेस?
रोज भेटू आपण. आणि तुला रडताना पाहिलं की मलाही रडायला येतं, यू नो ना. आणि तुझ्या दादाला रडताना सगळ्यांनी पाहिलं तर काय होईल? ब्रेकिंग न्यूज. अद्याप रड तू, होऊ दे ब्रेकिंग न्यूज. हे सुमन, अहो तो हार सापडत नाही हे खरंय, पण आम्ही तिघींनी खूप शोधलाय. ऐकलत ना तुम्ही दोघांनी? आणि मावशी मानलं ग तुला खरंच. साळसूतपणाचा आणून का होईना सगळ्यांसमोर कबूल केलंस तू. वाव. पण एक मिनिट, हे सगळं तू पोलीस आल्यानंतरच का कबूल केलंस? नाही म्हणजे तू मला आधी पण सांगू शकली असतीस ना. एवढा वेळ का वाया घालवलास? आधी का नाही सांगितलंस? आणि या सगळ्याच्या मागे ती अमूल्य आहे हे मला माहितीये. कुठे आहे ती? हा, कुठे आहे अमूल्य? कुठे आहे? कारण मला माहितीये की हे सगळं तिने. वाव. स्पीक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. एव्हरीवन, विचारा ना, हिला सगळं माहितीये. कारण मला माहितीये की हिनीच हार गायब केलाय, हिनीच चोरलाय तो. पप्पांनी मला जो हार गिफ्ट केला होता, आय एम डॅम शुअर की तो हार हिनीच चोरलाय. बस बस बस, माझी सहनशक्ती संपायला लागली आता. राजसिंगी, काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही या घरचे मोठे आहात ना, तुम्ही कोणीच काही बोलत नाही. हा, अमूल्या, काय हे काय प्रकरण आहे? मला कळणार आहे का? काय चाललंय हे? अण्णा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? मी नाही मारणार. माझ्या आई आणि अण्णांचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि चोर कोण आहे हे तुलाही चांगलंच माहितीये आणि मलाही. तुला माहितीये ना, लग्नात बघ दोन्ही कुटुंब सोबत बसून लग्नाचा व्हिडिओ बघतात. अगं त्यात आपण हा व्हिडिओ दाखवूया ना. बघू दे मग, सगळ्यांना बघू दे की कशी आहे सारिका बडवाईक. अमूल्य, प्लीज असं काय करू नकोस प्लीज. हे बघ, रडू नकोस प्लीज, रडू नकोस. आपण दोघी खाली जाऊ आणि सगळ्यांना एक स्टोरी सांगू. हस आता. बेस्ट फ्रेंड्स. चल सारिका, अगं चल, पोलीस वाट बघताय. ऍक्च्युली एक गैरसमज झाला होता. पण आम्ही दोघी बोललो आता, सो इट्स फाईन.
म्हणजे आम्ही दोघींनी बोलून सॉर्ट केल्यात गोष्टी, त्यामुळे आता ओके सगळं. तुम्ही जाऊ शकता. म्हणजे त्या चोरीच्या कंप्लेंटचं काय? साहेब बोलू शकतो? तुम्हाला मस्करी वाटते काय? फोन केला आणि आता म्हणताय गैरसमज दूर झाला म्हणून? आम्ही काय इथे लग्नामध्ये जेवायला आलो होतो? पोलिसांचं काम आहे, समोर केस आली की तिचा उलगडा झालाच पाहिजे. मला खरं खरं सांगा, ही काय भानगड आहे? सर एक मिनिट. अगं सांग सारिका. अगं तेच नाही, सगळेच वाट बघताय. सांग. सगळं काही खरं खरं सांगा आणि न रडता सांग. म्हणजे मम्मानी त्या दोघींना हार दिला होता हे खरं आहे, पण नंतर अमूल्याने मला तो परत दिला होता. हो म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं, पण आता तीच आठवण करून दिली मला अमूल्याने. तेव्हा आठवलं मला की हार माझ्याकडेच आहे. पण काय नेमकं झालं काय होतं? त्याने आता काय फरक पडणार आहे? अपमानाची बोच कमी होणार आहे का? आई तू शांत हो बरं. हे बघ आपण घरी जाऊया, मग बोलूया. मी सांगते सगळं. बर ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण एक बोलू आता? बोला. मला ना तुम्हा दोघींचा एक खूप अभिमान वाटतोय. आणि आपल्याकडे काही फारसा पैसा नाही, त्यांचे एवढे मोठे नाही होत आपण. पण आज मी माझ्या दोन्ही मुलींच्या मनाचा मोठेपणा बघितला. थँक्स अण्णा. चला निघूया, आणखीन उशीर नको व्हायला. आई तू का रडतीयस? अगं सारिकाला आपला अपमान करायचा होता, पण ती झाली का यशस्वी? नाही ना. ताईकडे तिच्या मुलीकडे आहेत खूप दागिने, पण मी कधी गेले होते का स्वतःहून मागायला? कधीही कुणाही समोर हात पसरलेले नाहीयेत. आपल्या मुलींवरही हेच संस्कार केले ना हो आपण. अर्थात या दोघी नाहीच म्हणत होत्या, पण ताई आग्रह करून करून दिला की अगदी छान दिसेल आरतीला म्हणून, आणि तो हारच निमित्त झाला. लग्नात चोर ठरलो ना आपण. हो हो हो, शांत व्हा शांत व्हा. हे बघा, जे झालं ते खूप वाईट झालंय, पण आपल्या अमूल्याने सिद्ध केलं ना की सारिका खोटं बोलत होती. मला सांगा, तोंड कशी कोण पडली? तुम्हीच सांगा. मान्य आहे मला, पण मला सांगा, जितकी तोंड तितक्या गोष्टी. आरतीचं लग्न व्हायचंय अजून, आता नातेवाईकांमध्ये चर्चा होणार. लोकांना काय एक आयता विषयच मिळालाय, त्याला तिखट मीठ मसाला लावून सगळीकडे पसरवणार. नाव कुणाचं खराब झालं? आपल्या मुलीचं ना. आई असं काहीही नाही होणार.
आम्ही काय आहोत ना हे आम्हाला माहिती, आमच्या आई वडिलांना माहिती. मग जी लोक असल्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवून आमचं नाव खराब करतील किंवा आमची किंमत करणार नाही, अशांची नातं जोडायचं तरी कशाला आहे आपल्याला? करेक्ट, अगदी बरोबर बोलतेस तू. ए, मी काय म्हणते, हा व्हिडिओ आपण आपल्या फॅमिली ग्रुपवर शेअर करूयात का? अमूल्य, सगळ्यांची हात जोडून माफी माग. सॉरी. माझा अपमान झाला त्याचा कोणाला काहीच नाही, सगळ्यांना तिचंच कौतुक. माझ्या भावाच्या लग्नात मलाच इम्पॉर्टन्स नाही. No. सारिका, हे सगळं काय आहे? घरात पाहुणे आहेत, घरात नवीन सून आली आहे, त्याचं काही नाही, नुसता गोंधळ घालायचा. तू जो आता गोंधळ घातलायस ना त्याचा आवाज खालपर्यंत येतोय. आणि काय ग, लग्नात जेवढा गोंधळ घातलास तेवढा पुरला नाही म्हणून ही तोडफोड केलीस? काय नाही, अति लाड झाले तुझे, अति लाड. चार चौघात कसं वागायचं याचं जरा सुद्धा भान नाहीये तुला. हार काय लपवतेस, पोलिसांना काय बोलवतेस? शी, हे सगळं वागताना तुला जरा पण भान राहिलं नाही की बडवाईकांचं नाव किती खराब होईल. लोक काय म्हणतील? बडवाईकांनी मुलीवर काही संस्कारच केले नाहीयेत. बस, मी तिला समजवलंय, यानंतर तिच्याकडून अशी चूक पुन्हा घडणार नाही. पण तुम्ही चार चौघात तिचा अपमान करत जाऊ नका, कळलं? झालं, आता तर काय मी पुढे बोलूच शकत नाही. अति लाडावून ठेवलंय तुम्ही तिला. नाही, पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगे ना, जोपर्यंत ही सुमनची आणि तिच्या मुलींची माफी मागत नाहीये ना तोपर्यंत मी हिच्याशी एकही शब्द बोलणार नाहीये, सांगून ठेवते. मी त्यांची माफी, माय फॉट. बघितलं ताई कसं करते? तुम्ही दोघेही जरा शांत राहा. हो, पण मी बस. घे, मी म्हणतोय ना, घे. तुला विक्रांतशी लग्न करायचंय ना? हो. मग आता ही माझी जबाबदारी आहे की तुझं लग्न विक्रांत बरोबरच होईल. पण त्याआधी मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. पप्पा, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. गुड. मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी राग गिळून टाकायचा आणि मावशीची आणि तिच्या मुलींची माफी मागायची.